नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिला उपप्रश्न, पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इररॅशनल नंबर. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे वर्गमूळ चिन्हात 16/25. मग इथे 16 आणि 25 दोघांचं वर्गमूळ निघालं. 4/5 अंश आणि छेद दोघांचे वर्गमूळ निघालं. 4/5 उत्तर आलं. आणि 4/5 म्हणजेच ही संख्या p/q स्वरूपात आहे, म्हणजेच ही परिमेय संख्या आहे. 16/(square-root of 16/25) is equal to 4/5. And this number 4/5 is expressed in the form of p/q, so this is a rational number. दुसरा पर्याय आहे √5. आता 5 ही संख्या मूळ आहे आणि मूळ संख्येचं वर्गमूळ हे नेहमी अपरिमेय संख्या असते. स्क्वेअर रूट ऑफ प्राइम नंबर इज अन इररॅशनल नंबर, सो √5 इज अन इररॅशनल नंबर. म्हणजे √5 5चे वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे. आणि आपल्याला इथे पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती विचारलंय. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इररॅशनल नंबर, सो सेकंड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट आन्सर. म्हणजे इथे √5 हेच याचं उत्तर आहे, म्हणून इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे. आन्सर बी पर्याय √5 हे अचूक उत्तर आहे. आणि खालच्या ज्या 2 संख्या आहेत त्या परिमेय आहेत, कारण 3/9 म्हणजे पुन्हा ही p/q स्वरूपात मांडलेली आहे. म्हणजे द नंबर विच इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ p/q and p and q both belongs to integer, set of integer, and q not equal to 0. So this is an rational number. This is a rational number. आणि चौथा पर्याय आहे √196 चं वर्गमूळ +or-14 येईल. आणि +14 आणि -14 हे इंटीजर आहेत, म्हणजे पूर्णांक संख्या आहेत. आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते, त्यामुळं ती रॅशनल नंबर आहेत. म्हणजे या दोन्ही संख्या रॅशनल नंबर्स आहेत. म्हणजे इथे फक्त बी हा जो पर्याय आहे तो फक्त इररॅशनल म्हणजेच अपरिमेय संख्या आहे. आणि बाकीचे 3 पर्याय ए, सी आणि डी हे परिमेय संख्या आहेत, म्हणजेच रॅशनल नंबर्स आहेत. त्यामुळे अचूक उत्तर येईल बी √5 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणजेच इररॅशनल नंबर आहे. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इररॅशनल नंबर. 4 पर्याय दिलेले आहेत ए, बी, सी, डी. यातील कोणती संख्या अपरिमेय आहे, इररॅशनल नंबर आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे 0.17. आता ही संख्या दशांश अपूर्णांकात आहे आणि हा दशांश अपूर्णांक हा खंडित स्वरूपाचा आहे. आणि खंडित स्वरूपातील कोणतीही दशांश मांडणी ही परिमेय असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पहिली संख्या परिमेय आहे. दुसरी संख्या आहे 1.513. मध्ये 513 ही आवर्ती संख्या आहे, आवर्ती गट आहे. मग आवर्ती स्वरूपातील दशांश मांडणी सुद्धा परिमेय असते, कारण प्रत्येक परिमेय संख्या ही एकतर दशांश अपूर्णांकाचं खंडित रूपात असते किंवा अखंड आवर्ती रूपामध्ये असते. त्यामुळे ही देखील परिमेय संख्या आहे, कारण याचं आवर्ती अखंड दशांश रूप आहे. त्यामुळे ही संख्या सुद्धा परिमेय आहे. तिसरा पर्याय आहे 0.2746. यामध्ये 46 आवर्ती आहे. मग ही सुद्धा संख्या दशांश अपूर्णांकाचं अखंड आवर्ती रूप आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा परिमेय आहे. आणि चौथा पर्याय आहे डी. यामध्ये 0.101 2 0 पुन्हा 1 3 0 ... अशा पद्धतीने ही संख्या अखंड स्वरूपात आहे,
पण यामध्ये कोणतीही संख्या किंवा संख्यांचा गट हा आवर्ती नाही, म्हणजेच ही संख्या दशांश मांडणीमध्ये जरी असली, दशांश रूपात असली, तरी यामध्ये कोणीही आवर्ती नाहीये, म्हणजेच ही अनावर्ती अखंड दशांश मांडणी आहे, म्हणजेच ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून डी हा पर्याय अचूक पर्याय इथे आपल्याला सांगता येईल. In second question, we have to decide which of the following is an irrational number. So let us check one by one alternative. First alternative is 0.17. Here 0.17 is a terminating type of decimal fraction. So this is a rational. We know that the rational number which is expressed in the terminating form of terminating decimal form, then it is a rational number. So first number is a rational number. Second is 1.513, and 513 is a recurring. So the decimal form which is non-terminating and recurring type, it is also a rational. So this is non-terminating and recurring, so this number is a rational number. Third is also non-terminating and recurring. Here 0.2746 and 46 is recurring. So this is recurring and also non-terminating. So this is also a rational number. And the last number is 0.10100100 Here this number is non-terminating because dash 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 is there. So this is non-terminating but not recurring. So there is not a number or a group of number is recurring here. So non-terminating and not recurring number is an irrational number. So this decimal form of number which is non-terminating but not recurring, hence this is an irrational number. So D is the correct answer here. तिसरं गणित पाहूया. पुढील पैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल? डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. 4 पर्याय दिलेले आहेत. मग आता इथे आपल्याला एक एक पर्याय आपण पाहूया. 2/5 नंतर आहे 3/16, 3/11 आणि 137/25. मग आता इथे आपण एक कसोटी वापरणार आहोत की आपल्याला ठरवायचं आहे की यातली कोणती संख्या ही दशांश रूप अखंड आवर्ती स्वरूपामध्ये आहे. मग या ठिकाणी कसोटी अशी आहे, आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये ती अभ्यासली आहे. ती छेदाची जी संख्या आहे, म्हणजे इथे पहिल्या पर्यायामध्ये छेदस्थानी 5 आहे, म्हणजे 5चे अवयव जर आपण मूळ संख्येच्या रूपात जर पाडले तर 5च येणार आहे, कारण 5 ही मूळ संख्या आहे. मग इथे छेदाचे अवयव 5 ही एकमेव मूळ संख्या आलेली आहे, म्हणजेच फक्त जर 2 आणि 5 असेच जर मूळ संख्या येत असतील तर त्याचं दशांश रूप हे खंडित स्वरूपामध्ये असतं. मग इथे हे खंडित स्वरूपातच येणार आहे. दुसरा पर्याय आहे 3/16. 16चे अवयव पाडले तर फक्त 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळेला येईल. म्हणजे इथे देखील छेदाचे अवयव मूळ संख्यांच्या रूपामध्ये जर आपण पाडले तर फक्त 2 हीच मूळ संख्या अवयव म्हणून आपल्याला मिळेल. म्हणजे इथे 2 किंवा 5 जर असे मूळ अवयव छेदस्थानच्या संख्येचे मिळत असतील तर त्या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपामध्ये असतं. तिसरा पर्याय आहे 3/11. इथे 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 11चे अवयव 11 हीच संख्या असणार आहे. त्यामुळे इथे छेदस्थानाचे जे अवयव आहेत ते 2 आणि 5 व्यतिरिक्त 11 ही संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथे या संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती स्वरूपामध्ये असणार आहे. त्यामुळे सी हा पर्याय इथे अचूक आहे. आणि चौथ्या पर्यायात पुन्हा हे खंडित स्वरूपाची संख्या आपल्याला मिळेल, कारण इथे छेदस्थानी 25 आहे आणि 25चे अवयव 5 गुणिले 5 होतील, म्हणजे फक्त 5 हीच अवयव संख्या आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजेच ते खंडित स्वरूपाची दशांश मांडणी आहे. म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे दशांश मांडणीचं खंडित रूप आहे आपल्याला म्हणता येईल.
आणि तिसरा जो पर्याय सी आहे तिथे मात्र अखंड आवर्ती स्वरूपात त्याची दशांश मांडणी येणार आहे. इथे कसोटी अशी वापरायची की परिमेय संख्येच्या छेदामध्ये जर 2 आणि 5 व्यतिरिक्त जर दुसरी कोणती मूळ संख्या छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. आणि जर परिमेय संख्येच्या छेदामध्ये फक्त 2 किंवा 5च जर ह्या मूळ संख्या आल्या असतील तर त्या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपामध्ये असतं. ही कसोटी आपण यापूर्वी अभ्यासली आहे. In this example, 4 alternatives are given. So let us check one by one. Here we are using one test to decide whether the decimal expansion of the number is non-terminating and recurring or not. The test is that if the prime factors of the denominator are other than 2 or 5, then its decimal expansion is non-terminating and recurring. So let us find the factors of the denominator in each of the alternative. So here the first alternative is 2 upon 5 and denominator is 5 and 5 is a prime number. So the factors of 5 is only 5. So here if the factors are only 2 or 5, then the decimal expansion of this number is terminating type. Second is 3 upon 16. So factors of 16 are 2 into 2 into 2 into 2, 4 times 2. So the factors are only 2 here, means only factors are 2 or 5, then the decimal expansion is a terminating type. So this is also terminating type of decimal fraction. Third alternative is 3 upon 11. Here the 11 is a prime number, so factors of 11 is 11 itself. So here the factors of the denominator are other than 2 or 5 because 11 is there. So this decimal expansion of the number is non-terminating and recurring. So C is the correct alternative. So C is the answer. And in the last alternative, the denominator is 25 and the factors of 25 are 5 into 5. So here factors of the denominator are only 2 or 5. So then the decimal fraction is a terminating type. So this is also terminating type. So in this example, except C alternative, A, B and D are the terminating type of decimal fraction, and only the C alternative 3 upon 11 is decimal expansion which is non-terminating and recurring type. So C is the correct answer. प्रश्न पहिल्यातील चौथं उदाहरण पाहूया. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? नैसर्गिक संख्या, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या आणि वास्तव संख्या. मग यामध्ये वास्तव संख्या हे अचूक उत्तर आहे, कारण आपल्याला माहिती आहे की संख्या रेषेवरील सर्व संख्या या वास्तव संख्या असतात. म्हणजे संख्या रेषेवर परिमेय संख्याही दर्शवता येतात आणि अपरिमेय संख्याही दाखवता येतात. त्यामुळे परिमेय आणि अपरिमेय संख्या यांना मिळूनच वास्तव संख्या म्हणतात. त्यामुळे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा वास्तव संख्या दर्शवतो. त्यामुळे डी हे त्याचं अचूक उत्तर आपल्याला सांगता येईल. In this fourth example, we have to choose the correct alternative. Every point on the number line represent which of the following numbers? And here 4 alternatives are given. So we know that all the rational numbers and all irrational numbers are shown on the number line. And all the rational and irrational numbers are called as real numbers. So real numbers are of 2 types, rational and irrational. And all real numbers are shown on the number line. So D is the correct answer of this question. पाचवा प्रश्न. 0.4 आणि 4 आवर्ती आहे. इथे डोक्यावर त्याचं डॅश आहे. या संख्येचे p/q रूप कोणते? The number 0.4 recurring 4 in p/q form is ... And 4 alternatives are given. मग आता इथे आपण हे गणित सोडवण्यासाठी या संख्येचं p/q स्वरूपात आपल्याला रूपांतर करायचं आहे, रूप लिहायचं आहे. मग आपण गणित इथे सोडूया. समजा
एक्स बरोबर घेतले 0.4 आवर्ती 4 आहे. मग याला दोन्ही बाजूला 10 ने गुणलं, 10x बरोबर आपल्याला मिळाले 4.4 आवर्ती. मग या दोघांची वजाबाकी केली, 10x मधून x ला वजा केलं आणि इकडे उजव्या बाजूला 4.4 आवर्ती मधून 0.4 आवर्ती वजा केले. तर हे गणित सोडूया. x साठी आपण 10x मधून x गेले 9x, उजवीकडची वजाबाकी इथे केलेली आपण. 4.4 आवर्ती मधून 0.4 आवर्ती वजा झाला, 4 उरले. मग ही वजाबाकी 4 आली म्हणून उजवीकडे 4 लिहिले. 9x बरोबर 4 म्हणजेच x ची किंमत काढायची. 9 इकडे आल्यावर छेदात आले म्हणजे 4/9. म्हणजेच दिलेली संख्या होती 0.4 आवर्ती, त्याचं p/q स्वरूपात म्हणजे अंशछेद स्वरूपातील रूप आहे 4/9. म्हणजेच अचूक पर्याय ए आहे, कारण ए मध्ये हे उत्तर आलेलं आहे. नाउ इन दिस क्वेश्चन the number 0.4 recurring in the form of p upon q we have to find. So we have to convert this number in p upon q form. So let us solve this example here. Let x is equal to 0.4 recurring. So multiply on both sides by 10. So 10x is equal to 4.4 recurring. Now subtract the first equation from this second equation. So 10x minus x is equal to 4.4 recurring minus 0.4 recurring. So subtraction is done here. 4.4 recurring minus 0.4 recurring. So 4 recurring cancelled 0. So 4 minus 0 is 4. So subtraction is 4. So here 9x is equal to 4. So x is equal to 4 upon 9. So this is the answer. So correct alternative is A, 4 upon 9. So this is a p upon q form of this number 0.4 recurring 4. प्रश्न पहिल्यातील 6वं उदाहरण पाहूया. जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर रूट n ही खालीलपैकी कोणती संख्या असेल. आपल्याला माहिती की ज्या वेळेला करणी चिन्हामध्ये असलेली संख्या इथे n आहे आणि n ही पूर्ण वर्ग संख्या नाही असं सांगितलंय, नसेल म्हणजेच नाही असं आपण गृहीत धरतो इथे. म्हणजे करणीस्थ संख्या जर पूर्ण वर्ग नाही आहे आणि इथे कोटी 2 आहे आणि पूर्ण वर्ग संख्या जर करणीस्थ संख्या नाही आहे तर याचा अर्थ ही संख्या अपरिमेय संख्या असणार आहे. त्यामुळे सी हा अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कारण जर पूर्ण वर्ग संख्या असती तर या संख्येचं वर्गमूळ निघालं असतं आणि वर्गमूळ निघालं असतं तर ते प्लस किंवा मायनस असं उत्तर आलं असतं, पूर्णांक संख्या आलं असतं. आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते. मग जर पूर्ण वर्ग संख्या असती n तर याचं वर्गमूळ परिमेय संख्या असलं असतं. परंतु इथे पूर्ण वर्ग संख्या नाही असं सांगितलंय, म्हणजेच रूट n ही अपरिमेय संख्या आहे. 6th example. What is root n if n is not a perfect square number? Here n is not perfect square means the radical sign remains constant here, so remains there. So this is an irrational number. So C is the correct answer here. Because if n is a perfect square, then square root of this number will be a rational number. But here n is not a perfect square number, hence the radical sign remains there. So this is an irrational number. So C is the correct answer. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही. 4 पर्याय दिलेले आहेत. मग यामध्ये पहिला पर्याय 7 चे वर्गमूळ. इथे 7 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येचं वर्गमूळ काढताना इथे अवयव पडणार नाहीयेत, त्यामुळं ही संख्या रूट 7 तसेच राहणार आहेत, म्हणजे याचे अवयव पडणार नाहीयेत, म्हणजे ही संख्या करणी आहे. इथे 17 चे वर्गमूळ, पुन्हा 17 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे अवयव पडत नसल्यामुळे आपण त्याच्यातून कोणतीही संख्या बाहेर येणार नाहीये, करणी चिन्ह कायम राहणार आहे. म्हणजेच इथे 17 चे घनमूळ हे देखील करणी आहे. तिसरं जे उदाहरण आहे यातला तिसरा जो पर्याय आहे 64 चे घनमूळ, इथे मात्र 64 चे अवयव पडतील की 4 गुणिले 4 गुणिले 4, म्हणजे इथे 64 चे असे अवयव आपल्याला सांगता येतील 4 गुणिले 4 गुणिले 4.
आणि 3चा गट झालेला आहे. कोटी ही 3 आहे, म्हणजे इथे या गटाबद्दल एकदा 4 आपण बाहेर लिहू शकतो. म्हणजेच 64चे घनमूळ म्हणजेच आपण फोड केली 4 गुणिले 4 गुणिले 4 घनमुळामध्ये लिहिलं आणि 3चा गट झालेला आहे म्हणून एकदा 4 हा अवयव बाहेर काढला. मग आता 4 ही संख्या पूर्णांक आहे आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते, त्यामुळे ही संख्या परिमेय आहे म्हणजे दिलेले गणित सुद्धा परिमेय आहे. म्हणजे 64चे घनमूळ चं उत्तर 4 आलेलं आहे, म्हणजे 4 ही परिमेय आहे म्हणजे 64चे घनमूळ सुद्धा परिमेय आहे, म्हणजे ही करणी नाही. त्यामुळे आपल्याला सी पर्याय हे अचूक उत्तर सांगता येईल. आणि इथे देखील अवयव पडत नाहीयेत मूळ संख्या असल्यामुळे, त्यामुळे करणी चिन्ह कायम आहे, त्यामुळे ही संख्या करणी आहे. म्हणजे या 4 पर्यायांमध्ये पहिलं, दुसरं आणि चौथा पर्याय जो आहे, चौथी संख्या, या करणी आहेत. फक्त सी पर्यायामध्ये जे दिलेलं आहे 64चे घनमूळ ही करणी नाही, त्यामुळे सी पर्याय अचूक उत्तर आहे. Which of the following is not a surd? And so 4 alternatives are given. So first alternative is square root of 7. Here 7 is a prime number, so radical sign remains constant here because we cannot find the factors of prime number 7. So root 7 is a surd. Similarly here, cube root of 17. 17 also a prime number, so we cannot find the factors of prime number, so radical sign is there. So this is also a surd. Now in the third alternative, cube root of 64. Here cube root of 64, we can find the factors of 64 as 4 into 4 into 4 and order is 3. So group of 3 is there. So instead of this group, we can take out 4 outside the radical sign. So 4 is the answer of this cube root of 64. And 4 is an integer and every integer is a rational number. So 4 is a rational, it means that cube root of 64 is also rational. So rational number is there. So this is not a surd because we know that surds are irrational numbers. So and in the last square root of 193 is also a surd because 193 radicand is a prime number and we cannot find the factors of prime, so radical sign remains there, so this is also a surd. So in this example, root 7, cube root of 17 and square root of 193, these three numbers are the surds, and only the C alternative means cube root of 64 is not a surd because this is a rational number. So C is the correct answer. 8व उदाहरण, 5च्या वर्गमूळाचे घनमूळ या करणीची कोटी किती? What is the order of the surd cube root of square root of 5? आता हे गणित सोडवताना आपल्याला इथे या करणीची कोटी लिहायची आहे, मग याला मी घातांकात रूपांतरित करतोय. पहिलं वर्गमुळात 5ला तसेच ठेवलंय. या क्यूब रूट बद्दल म्हणजेच घनमुळाबद्दल घातांक घेतला 1/3, मग पुन्हा हा घातांक 1/3 तसाच ठेवलाय कंसाच्या बाहेर. या वर्गमुळात 5 आहेत, 5च्या वर्गमुळाचं घातांकात रूपांतर झालं 5चा 1/2 कंसाचा हा 1/3 होता तसाच आहे. आणि मग इथे घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार हा नियम आपण इयत्ता 8वी मध्ये घातांक प्रकरणात शिकलेलो आहोत. म्हणजे इथे घातांकांचा गुणाकार होईल 1/2 गुणिले 1/3, 1 गुणिले 1 1 येईल आणि छेदाचा गुणाकार 2 गुणिले 3 6 होईल, म्हणजे 5चा 1/6 होईल. आणि मग पुन्हा याला करणी चिन्हामध्ये रूपांतरित करतोय, म्हणजेच 5चे हे 6वे मूळ आपल्याला मिळेल. मग इथे कोटी 6 होईल, म्हणजेच अचूक पर्याय सी असणार आहे, 6 हे उत्तर असणार आहे. In this example, cube root of square root of 5. So here we will convert this number in index form. So first convert the cube root means 1/3. So square root of 5 raised to 1/3. Again we will convert this square root in index form. It will be 1/2. So 5 raised to 1/2 raised to 1/3. So here a raised to m into n is the law of indices we have studied in 8th standard. So a raised to n means a raised to m into n. This is the law of indices. So here
by using this law, we get phi raised to the product of these two indices is 1 upon 2 into 1 upon 3 is 1 into 1 1, and in the denominator 2 into 3 is 6. So phi raised to 1 upon 6. So phi raised to 1 upon 6. Again we will convert this into radical sign format. So phi is the radicand and order is 6. So sixth root of 5. So here we will convert this index form in the radical sign form. So sixth root of 5 means here order is 6. So C is the correct answer. Order is 6. So we have to find order of this surd. So order of this surd is 6. So C is the correct answer. नववा प्रश्न, 2√5 अधिक √3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी कोणती? Which one is the conjugate pair of 2√5 plus √3? पर्याय 4 दिलेले आहेत. आपल्याला माहिती की द्विपद करणीची अनुबद्ध जोडी लिहिताना पद 30 घ्यायची असतात. फक्त कोणत्या तरी पहिल्या किंवा दुसऱ्या पदाचं चिन्ह आपल्याला फक्त बदलायचं आहे. मग आता याची अनुबद्ध जोडी लिहिताना एकतर पहिल्या पदाचं चिन्ह प्लस आहे इथे तर ते मायनस करावं लागेल, किंवा दुसऱ्या पदाचं चिन्ह इथे प्लस आहे ते मायनस करावं लागेल. मग आपल्याला याच्या अनुबद्ध जोडी दोनपैकी कुठल्याही एका प्रकारे लिहिता येईल. मग इथे हे √3चं चिन्ह प्लस आहे ते इथे मायनस केलेलं आहे, म्हणजे 2√5 मायनस √3 अशी अनुबद्ध जोडी लिहिता येईल. किंवा आपल्याला पहिल्याचं जर चिन्ह वजा केलं तर ते असं लिहिता येईल √3 मायनस 2√5. म्हणजे या दोन्हीपैकी कोणतंही उत्तर आपल्याला इथे अनुबद्ध जोडी म्हणून लिहिता येईल, म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअर म्हणून आपल्याला लिहिता येईल. कॉन्ज्युगेट पेअर लिहिताना टर्म्स त्याच घ्यायच्या आहेत, फक्त पहिल्या टर्म किंवा सेकंड टर्मचंच साइन आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजे मूळ कॉन्ज्युगेट पेअरमध्ये जे चिन्ह आहे त्याच्या अपोजिट चिन्ह एकाचं कोणाचं तरी आपल्याला चेंज करायचं आहे. मग इथे 2√5 प्लस √3 मध्ये 2√5चं तर चिन्ह प्लस आहे, मग त्याचं मायनस केलं तर हे अशी टर्म मिळेल. हे √3 प्लस आहे, हे मायनस होईल. म्हणजे एकाचं चिन्ह बदललं, याचं 2√5चं ते प्लस होतं ते मायनस केलं. किंवा मग इथे √3चं चिन्ह प्लस आहे ते मायनस केलं तर असे आपल्याला त्याची कॉन्ज्युगेट पेअर मिळू शकते. म्हणजे 2√5 मायनस √3 और √3 मायनस 2√5 यापैकी कोणतीही पेअर याची कॉन्ज्युगेट पेअर होऊ शकते. मग आता अचूक पर्याय आपल्याला निवडायचा, तर पर्यायामध्ये आपल्याला ही जोडी आपल्याला ही संख्या आपल्याला तिथे निवडावी लागेल. मग मायनस 2√5 प्लस √3 हे अचूक उत्तर त्या पर्यायांमध्ये दिलेलं आहे, म्हणजे ए पर्याय याचं अचूक उत्तर आहे. सो ए इज द करेक्ट आन्सर हियर. मायनस 2√5 प्लस √3 इज द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ द गिव्हन बायनोमियल सर्ट. पहिल्या प्रश्नातील शेवटचं म्हणजेच 10वं उदाहरण आपण पाहूया. 12 वजा कंसात 13 अधिक 7 गुणिले 4 चे केवल मूल्य ची किंमत आपल्याला काढायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द मॉड 12 मायनस इन ब्रॅकेट 13 प्लस 7 इंटू 4. म्हणजे इथे आपल्याला याची किंमत काढायची आहे, केवल मूल्याची किंमत काढायची, म्हणजेच ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची आहे. मग आता हे सोडवूयात आपण. केवल मूल्याचं चिन्ह तसंच ठेवायचं आहे. 12 वजा कंसातलं उत्तर पहिलं सोडून घेतलं, 13 अधिक 7 इथे 20 झाले, गुणिले 4 तसेच आहेत. मग आता कंस प्रथम सोडून घेतला, यांचा गुणाकार झाला 80, 20 चोक 80. मग इथे भिन्न चिन्ह आहेत, 12 वजा 80 म्हणजे भिन्न चिन्ह आले की मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. 80तून 12 गेले 68, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजेच 68चे केवल मूल्य वजा 68चे केवल मूल्य आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती की कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य हे ऋण नसते, हे आपण मागे या घटकामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे वजा 68चे केवल मूल्य अधिक 68 असणार आहे. त्यामुळे अचूक पर्याय असणार आहे बी, कारण बी मध्ये 68 हे उत्तर आहे. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस मॉड व्हॅल्यू. Mod of 12 minus in bracket 13 plus 7 into 4. So we will solve this here. 12 minus 13 plus 7 is 20, 4 as it is. So mod 12 minus 20 into 4. So mod 12 minus 80, 20 into 4 is 80.
So here 12 minus 80 means different sign subtraction. So 80 minus 12 is 68, and give the big sign here minus. So mod of minus 68 means absolute value of minus 68 is 68. We know that the absolute value of rational number, any real number, is always non-negative number. So absolute value is always non-negative. So here 68 is the answer. So B is the correct alternative. 68 is the answer. प्रश्न दुसरा, पुढील संख्या P छेद Q रूपात लिहा. राइट द नंबर्स इन P अपॉन Q फॉर्म. पहिला नंबर दिलेला आहे 0.555. आता P छेद Q स्वरूपात मांडायचं आहे, म्हणजेच P अपॉन Q स्वरूपात याला मांडायचं आहे. मग दिलेला नंबर लिहिला 0.555. दशांश टिंबाच्या पुढे 3 घरं आहेत, म्हणून टिंब काढून टाकताना 3 घरं असल्यामुळे छेदामध्ये 1000 घेतले. म्हणजे ज्यांचा भागाकार केला, अंशाला छेदाने भागला, तर आपल्याला हे उत्तर मिळेल. 555 छेद 1000. इथे दोघांना 5 ने भाग जातो. 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5 अंशात म्हणजे 111 आले, आणि छेदात 5 ने भागल्यावर 200 आले. म्हणजेच या संख्येचं P छेद Q रूपातलं संख्या मिळाली 111 छेद 200. दुसरं गणित आहे 29.568. 568 आवर्ती आहे. आता याला P छेद Q स्वरूपात आपल्याला मांडायचं आहे. मग गणित सोडूया. समजा x बरोबर हे दिलेली संख्या घेतली 29.568. इथे दशांश टिंबाच्या पुढे 3 घरं आहेत, म्हणून आपण 1000 ने गुणणार आहोत. या प्रकारची गणित आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. म्हणजे इथे 1000 ने जर दोन्ही बाजूला गुणलं तर आपल्याला अशी स्टेप मिळेल. 1000x इकडे 1000 ने गुणलं तर आपल्याला इकडच्या 3 संख्या इकडे टिंबाच्या डावीकडे घ्यायच्या, म्हणजे 29,568 पॉइंट. टिंबाच्या पुढची संख्या जी आवर्ती आहे ती तशीच ठेवायची, 568 आवर्ती. मग या दोघांची वजाबाकी करायची. 1000x मधून x वजा केले, तसंच उजवीकडे या दोघांची वजाबाकी होईल. 29,568.568 आवर्ती आहे, त्याच्यातून ही संख्या 29.568 आवर्ती वजा केले. इथे वजाबाकी केलेली आहे उभ्या मांडणीने. मग यांची वजाबाकी इथे केली, 29,539 आली. मग 999x बरोबर आपल्याला मिळाले 29,539. x बरोबर 29,539 हे 999 इकडे आल्यावर छेदात आले, म्हणजेच P छेद Q स्वरूपात ही संख्या आपण मांडलेली आहे. x म्हणजेच दिलेली संख्या आहे, म्हणजेच उत्तर आपल्याला असं मांडता येईल की 29.568 आवर्ती ही संख्या P छेद Q स्वरूपात अशी मांडली जाईल, 29,539 छेद 999. We have to write this number in P upon Q form. So let x is equal to 29.568 recurring 568. So multiply on both sides by 1000, because here there are 3 places after this decimal point. So the number of places are 3 after the decimal point. So multiply both sides by 100. If the decimal places after the decimal point are 2, then we have to multiply by 100. If there is only one place after the decimal point, we have to multiply by 10. So here 3 places, so we are multiplying both sides by 1000. So 1000x is equal to, here take these 3 terms to the left hand side of this decimal point. So 29,568.568 recurring 568. So after multiplying both sides we get this step. Now subtract these two equations. So subtract first equation from second. So 1000x minus x, and on the right hand side subtraction of these two right hand sides. So we get this step. Now subtract these two numbers here. So 29,568.568 recurring minus 29.568 recurring. So subtraction is 29,539. So take this subtraction here, and here 1000 minus x is 999x. So we have to find x here. So take this 999 to the right hand side. It will be in the denominator. So 29,539 upon 999.
So here this number is in the form of P upon Q. So the original number X means the given number is 29.568 recurring. So is equal to 29,539 upon 999. So this is the answer. So this is the number expressed in the form of P upon Q. तिसरं उदाहरण, आपल्याला प्रत्येक संख्या P छेद Q स्वरूपात मांडायची आहे. वी हॅव टू राईट द नंबर इन फॉर्म ऑफ P अपॉन Q. गणित दिलेलं आहे, संख्या दिलेली आहे 9.315 डॉट डॉट डॉट, म्हणजे ही संख्या अखंड आवर्ती स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच ही संख्या आपण अशी लिहू शकतो, x बरोबर 9.315 डॉट डॉट डॉट, म्हणजेच 9.315 आवर्ती आहे म्हणून 315च्या डोक्यावरती डॅश दिलेली आहे. म्हणजेच x बरोबर झाले 9.315 आवर्ती. मग दोन्ही बाजूला 1000 ने गुणूया, कारण टिंबाच्या पुढे 3 घरं असेल की 1000 ने गुणायचंय, 2 घरे असतील तर 100 ने गुणायचंय, टिंबाच्या पुढे 1 घर आवर्ती असेल तर 10 ने गुणायचं आहे. याप्रमाणे 3 घर आहेत दशांश चिन्हाच्या पुढे, म्हणून आपण 1000 ने दोन्ही बाजूला गुणलं. मग इथे 1000x बरोबर हे 1000 ने उजवीकडे गुणल्यावर ही 3 संख्या इकडे येतील टिंबाच्या डावीकडे, म्हणजेच 9315 आवर्ती तसेच ठेवायचे. मग या दोघांची वजाबाकी केली, 1000x मधून x गेले 999x आले, आणि या दोघांची वजाबाकी इथे उभ्या मांडणीने केली आहे. ती वजाबाकी आलेली आहे 9306. मग ती इथे लिहिली. मग या दोघांची वजाबाकी झाली 999x, या दोघांची वजाबाकी इथे आपण केलेली आहे 9306. मग x बरोबर आली 9306 छेद 999, म्हणजेच x म्हणजेच आहे दिलेली संख्या 9.315 डॉट डॉट डॉट, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 9306 भागिले म्हणजे छेदात 999, म्हणजेच ही P छेद Q स्वरूपात ही संख्या आपण मांडलेली आहे. Now in this example 9.315315 dot dot dot. So this is non-terminating and recurring number. So we can write this number as x is equal to 9.315315 dot 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 is equal to 9.315 recurring 315. So x is equal to 9.315 recurring. So multiply on both sides by 1000 because there are 3 places after this decimal point. So multiplied by 1000 on both sides, we get 1000x is equal to 9315.315 recurring. So subtract these two equations. Subtract first equation from the second. So 1000x minus x is equal to, subtraction of these two numbers is here. So subtraction of these two numbers is 9306. So put here 9306. So 999x is equal to 9306. So x is equal to 9306 upon 999. So this number is in the form of P upon Q. So the correct answer of this number in the form of P upon Q is 9.315315 dot 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 is equal to 9306 upon 999. So this is the answer which is expressed in the form of P upon Q. वरील प्रमाणेच हे गणित सुद्धा सोडवायचं आहे. चौथं उदाहरण 357.417 डॉट डॉट डॉट, म्हणजे ते 417 दशांश चिन्हाच्या पुढची ही संख्या, म्हणजे हा संख्यांचा गट आवर्ती होतो आहे, म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती आवर्ती असल्यामुळे डॅश करू शकतो. म्हणजेच संख्या अशी लिहिली, x बरोबर 357.417 आवर्ती आहे म्हणून त्याच्या डोक्यावर डॅश केली. मग दोन्ही बाजूला 1000 ने गुणलं, कारण टिंबाच्या पुढे 3 घरं आवर्ती आहेत. जेवढी घरं आहेत त्यानुसार आपण कोणी गुणायचं ते ठरवतो. 3 घरं आहेत म्हणून 1000 ने गुणलं, 2 घरे असतील तर 100 ने, आणि एकच घर आवर्ती होत असेल तर 10 ने गुणायचं आहे. इथे 3 घरं असल्यामुळे 1000 ने गुणलं दोन्ही बाजूला. मग 1000x बरोबर इकडचे 1000 ने गुणल्यामुळे हे 3 घरं डावीकडे घ्यायचे टिंबाच्या, म्हणजेच 3574.417 आवर्ती तसेच आहेत. या दोघांची वजाबाकी केली, 1000x मधून x गेले आणि इकडे या दोघांची वजाबाकी करायची आहे. मग ती वजाबाकी इथे आपण उभ्या मांडणीने केलेली आहे. ही वजाबाकी झालेली आहे 3570.60.0. मग तीच वजाबाकी इथे लिहिलेली आहे. 999x बरोबर 3570.60
मग x बरोबर 35 70 60 छेद 999 म्हणजेच ही संख्या p छेद q स्वरूपात आपण अशी मांडलेली आहे. 35 70 60 छेद 999 म्हणजेच 3,57,060 छेद 999. Now we can solve this example as we have solved earlier. So 357.417417 dot dot dot. Here 417 is a recurring. So x is equal to 357.417 recurring. So multiply both sides by 1000 because there are three places after this decimal point. So multiplied by 1000 on both sides. So we get 1000x is equal to 357,417.417 recurring. Take these three numbers to the left hand side of this decimal point. So we will get this step. So 1000x minus x. So subtract these two equations. We get 1000x minus x is equal to subtraction of these two numbers here. And take this subtraction here vertically. So we get the subtraction is 3,57,060.0. So subtraction is here 357060. So 999x is equal to 357060. So take x alone. So we have to find x here. So take this 999 to the right hand side. It will be in the denominator. So 357060 upon 999. So this is the answer. So this number is in the form of P upon Q. So answer is 357060 upon 999. प्रश्न दुसऱ्यातील शेवटचं पाचवं उदाहरण पाहूया. 30.219 आवर्ती आहे 219. म्हणजेच x बरोबर आपण याला मानलं. x बरोबर दिलेली संख्या 30.219 आवर्ती. दोन्ही बाजूला 1000 ने गुणलं कारण टिंबाच्या पुढे 3 घरं आवर्ती आहेत म्हणून 1000 ने गुणलं दोन्ही बाजूला. मग याप्रमाणे 1000x बरोबर हे 3 घरं 219 टिंबाच्या डावीकडे घेतले. 30,219 पॉइंट उजवीकडचे 219 टिंबाच्या पुढे आहे तसेच आवर्ती स्वरूपात ठेवले. डोक्यावर डॅश दिलेली आहे. मग आता या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची. 1000x मधून ह्या x ला वजा केलं. उजवीकडची ह्या दोघांची वजाबाकी इथे केली. ही वजाबाकी इथे उभ्या मांडणीने आपण करून घेतली. मग ही वजाबाकी आली 30,189. मग 999x बरोबर आले 30,189. मग x ची किंमत काढायची. 999 उजवीकडे घेतले ते छेदात आले. 30,189 छेद 999. मग हेच आपलं उत्तर आहे P छेद Q स्वरूपातलं. म्हणजेच 30.219 आवर्ती म्हणजेच आहे 30,189 छेद 999. हे आपलं अचूक उत्तर आहे. नाव इन दिस एक्झाम्पल number is 30.219, recurring is 219, and we have to write this number in P upon Q form. So let consider x is equal to 30.219, recurring 219. So multiply both sides by 1000. So 1000x is equal to 30,219.219 recurring. So subtract these two equations. So we get 1000x minus x is equal to subtraction of these two numbers, and take the subtraction here vertically here, and we get the answer is 30,189. So subtraction of these two numbers is 999x is equal to subtraction of these two numbers is here. So 30,189. So find x here. So x is equal to 30,189 upon 999. So this is the answer. So given number is 30.219 recurring is equal to 30,189 upon 999. So this number is in P upon Q form. So this is the answer.